ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तक्रार आहे. यांनी कोणाच्या तरी सांगण्यावर नाही तक्रार केलेली असं माझा स्पष्ट आरोप आहे. कारण की आस्थापना कशी चालवायची, कार्यालय कसं चालवायचं याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती पूर्ण क्षमतेने चालवतोय. परिवहन आयुक्त हे आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. ते यांचा आढावा घेतात, त्यांना उत्तरदायित्व आम्ही आहोत. परिवहन मंत्री याचा हे सुद्धा आमचा आढावा घेतात. मागच्या महिन्यातच त्यांनी आढावा घेतलेला आहे. काय करावं काय नाही याच्याबद्दल स्पष्ट सूचना आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सूचनांचा यांनी उलटा अर्थ लावलेला आहे. त्यानंतर त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत हे तर मी खोडून काढू शकतो प्रत्येक आरोप, आणि ते मी लेखी त्यांना कळवणार आहे. परंतु अशा प्रकारचे वैयक्तिक आरोप त्यांनी केलेले आहेत हे फार चुकीचे आरोप आहेत. एक बाब गंभीर आहे की ज्याचं फिटनेस झालं होतं त्याचं त्यांनी कागद दिलेला आहे. त्याच्यात काय टेक्निकल आहे? गरिबांना 28-27 हजार जर चालान येत असेल तर तो काय करणार गरीब? 1000 रुपये कमावतो. मधल्या काही काळामध्ये आम्ही याबाबत सूचना पण गेलेल्या की वाहन हे सर्व्हर जे आहे हे केंद्र शासनाकडनं चालवले जातं. यामध्ये गेल्या त्यावेळेस एक साधारण महिना ते 1.5 महिना प्रॉब्लेम्स येत होते. रोज सर्व्हर डाऊन व्हायचं, डाटा अपलोड व्हायचा नाही, आणि डाटा अपलोड न झाल्यामुळे सिस्टमला ते दिसत नाही. सिस्टमला दिसलं नाही त्याच्यामुळे आपल्याला काही करता येत नाही. कारण की आमचा जो काही हँडल डिव्हाइस ज्याच्यानुसार आपण तपासणी करतो त्याच्यामध्ये त्याचं फिटनेस जर इनव्हॅलिड दाखवलं तर ते इनव्हॅलिडच होतं. परंतु त्यामुळे त्याला काही फार फरक पडणार नाही. कार्यालयात आल्यानंतर आम्ही सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्याचा जो काही दंड झालेला आहे अतिरिक्त तो कमी करतो. अशा प्रकारच्या अनेक याद्या यापूर्वी पण प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वी काही जाधव नावाचे एक व्यक्ती आलेले, त्यांनी 24,000 गाड्यांचा पण डाटा दिलेला, त्याचं सुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन केलं. त्याचा सुद्धा अहवाल आम्ही शासनाला पाठवलेला आहे. याचप्रमाणे व्हिजिलन्स जे आमच्या पूर्ण महाराष्ट्राचा व्हिजिलन्स स्क्वॉड आहे यांना सुद्धा अशा प्रकारची तक्रार दिलेली. त्यांनी सुद्धा ह्या तक्रारीचा संपूर्ण इथे येऊन छाननी केली आहे. स्वतः ते व्हिजिलन्सचे ऑफिसर आलेले जे DYSP पोलीस विभागाचे असतात त्यांनी सुद्धा याची शहनिशा केलेली आहे. अशा याद्या तयार होतात, आमच्याकडे पाठवले जातात. पण त्यासाठी वेगवेगळे विविध डिपार्टमेंट आहेत ना. आम्ही जर काही करत असो तर अँटी करप्शन आहे, त्यांच्याकडे जायला पाहिजे, अजून ठिकाणी जायला पाहिजे. तिथे न जाता माझ्यावर आरोप करून काही फायदा नाहीये. सावरगाव चेकपोस्ट बाबत जो आक्षेप घेतलेला आहे, काय तथ्य आहे आणि त्याचं कसं तुम्ही हे करणार? सावरगाव हा फक्त तपासणी नाका आहे. तिथे कायमस्वरूपी माणसं राहण्याची कुठलीही प्रोव्हिजन नाहीये. तिथे फक्त आजूबाजूच्या एरियातनं जे काही लोक जातात, पळून जातात, काही गाड्या जातात, यांना तपासण्याचे आम्ही अधिकार दिलेले आहेत मोटर वाहन निरीक्षकांना. म्हणून तिथे 30 दिवसासाठी फक्त 4 लोकांना आम्ही नियुक्त करतो अस्थायी स्वरूपात. त्यांना एक गाडी पण दिलेली आहे. त्या गाडीच्या तपासणी त्यांनी करावी, गाडी घेऊन आजूबाजूच्या सर्व एरियात. असे स्पष्ट आदेश माझ्या आदेशात आहेत. सर, ही इतक्या तक्रार त्यामुळे दखल घेणार आहात का? दखल तर आम्ही नेहमीच घेतो, यावेळेस सुद्धा दखल घेणार आहे. आम्ही त्या मोटर वाहन निरीक्षकांना विचारू उत्तर त्यांचं, त्यांना एक मेमो देऊ की बाबा अशा काही आपल्याबद्दल तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि याचं आपण एक्सप्लेनेशन द्यावं. त्यांचं एक्सप्लेनेशन आल्यानंतर आम्ही कळवू संबंधितांना.